एकदा नैमिषारण्यात शौनकाने सुतांना म्हटले, आजपर्यंत कथा तर पुष्कळ ऐकल्या आहेत, पण आता कथेचे सारतत्व ऐकण्याची इच्छा आहे. आता आम्हाला कथा ऐकावयाची नाही, सर्व कथांचे सारभूत तत्व काय आहे ते ऐकावयाचे आहे. कथा सारम मम कर्ण रसायनम. अशी कथा ऐकावा की आमची श्रीकृष्णाच्या ठाई दृढ भक्ती जडेल. आम्हाला श्रीकृष्णाची प्राप्ती होईल. लोणी जसे दुधामध्ये सार आहे, तसे सर्वांचे सार श्रीकृष्ण आहेत. श्री ठाकूरजींना लोणी फार प्रिय आहे. लालाला नवनीत फार आवडते. लाला को मक्खन भायो रे, कुछ और काम न आयो रे. लोणी सर्वांचे सार आहे आणि परमात्मा सारभोगी आहे. ज्यांना परमात्म्याची प्राप्ती करावयाची आहे अशा साधकांना आज्ञा आहे की त्यांनी फार ग्रंथ वाचू नयेत. अनेक ग्रंथ वाचल्याने बुद्धीत विक्षेप उत्पन्न होतो. आमचे श्रीकृष्ण भगवान बाळकृष्ण सारभोगी आहे, म्हणून वैष्णव ही सारभोगी आहे. म्हणून आम्हा वैष्णवांना सर्व कथांचे सार तत्व ऐकण्याची इच्छा झाली. जीव व प्रकृतीचे भोग सोडून जो श्रीकृष्णाशी मन जोडेल तो जीव शिव झाल्याशिवाय राहणार नाही. भागवत लोणी आहे, दुसरी शास्त्रे दह्या दुधासारखी आहेत. सर्व शास्त्रात सार रूप ही श्रीकृष्ण कथा आहे. शौनक म्हणतात की ज्ञान वैराग्याबरोबरच भक्ती वाढेल अशी सारभूत कथा ऐकवा. ज्ञान वाढेल, भक्ती वाढेल असे सारतत्व ऐकवा, की जेणेकरून आम्हाला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होईल. ज्ञान वैराग्याबरोबरच भक्ती वाढविण्यासाठी ही कथा आहे. महान भक्तांचे, महापुरुषांचे चरित्र ऐकून आमच्या लक्षात येते की मी आपल्या आत्म्याच्या उद्धारार्थ काही केलेच नाही. कथा ऐकल्यानंतर जर आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप होत असेल आणि भगवंताविषयी प्रेम वाटत असेल तर कथा श्रवणाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. कथा ऐकून संसाराविषयी वैराग्य आणि भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होणार नसेल तर ती कथाच नव्हे. ब्रह्मदेवाने नारदाला आज्ञा केली की नारदा, कथा ऐशी कर की जेणेकरून लोकांच्या मनात भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होईल. कथा माणसाचे जीवन सुधारते, जीवनात परिवर्तन घडविते. कथा माणसाच्या जीवनात क्रांती घडविते. कथा ऐकून तुमच्या जीवनात काही परिवर्तन न घडले तर कथा तुम्ही ऐकलीच नाही असे होईल. शौनक मुनींनी म्हणूनच प्रार्थना केली की माझे ज्ञान वाढेल, माझी भक्ती वाढेल अशी कथा करा. फक्त भक्तिभावच वाढवा असे म्हटले नाही. ज्ञान वैराग्यासह भक्ती वाढली पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी.